नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिका आता एका जबरदस्त वळणावर आली आहे। मालिकेमध्ये खूप मोठा असा ट्विस्ट आलेला आहे आणि फायनली अर्जुनने मानसीला घरामध्ये सुखरूप आणलेला आहे। हो मंडळी, ज्या गुंडाने आता अर्जुनवर हल्ला केला, जीवघेणा हल्ला केलाय, त्याच गुंड्यांच्या तावडीतून अर्जुनने कसं बसं सोडवत आता मानसीला घरी आणलंय। आणि मंडळी, अर्जुनसुद्धा आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो आणि ह्या सगळ्यामध्ये अर्जुनचा जीव तर वाचलाय, पण त्यानंतर मानसीने ज्या काही गोष्टींचा खुलासा केलाय त्यामुळे आता बाकीच्या मुली तर हाती लागणार आहेत। पण या सगळ्या मागचे करता करविता नागराज, प्रिया, महिपत आणि सचिन, आणि एवढंच नाही तर आपल्या घरी राहणारी, आपल्या आश्रमात राहणारी श्वेतासुद्धा या सगळ्यांना सामील आहे। हे सगळं सगळं काही आता मानसीने सगळ्यांसमोर सांगितलंय आणि एका क्षणात सगळ्यांचं भांडफोड केलेली आहे। आणि मंडळी, आता प्रियाचा आणि ह्या नागराज महिपतचा सगळा खरा चेहरा समोर तर आला आहे। हा त्यांचा प्लॅन सगळा उद्ध्वस्त झालाय। पण मंडळी, मालिकेमध्ये आता आणखीन एक खूप मोठा असा ट्विस्ट येणार आहे। इकडे प्रियाला लेबर पेन सुरू झालेले असतात आणि त्याच वेळेला आता सायलीला सुद्धा त्रास व्हायला सुरू झालेला असतो। तर मंडळी, आता मालिकेमध्ये नेमका कोणता ट्विस्ट येणार आहे? सायलीची आणि प्रियाची डिलिव्हरी एकाच हॉस्पिटलमध्ये होणार आहे आणि त्याच्यामध्ये आता प्रिया कोणतं नवीन कारस्थान तयार करते, हे सगळं सगळं काही आता आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे मंडळी। त्यामुळे आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मंडळी, इकडे प्रियाचा प्लॅन आता हा खतरनाक सुरू झालाय। म्हणजे प्रियाने ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी अगदी तशाच्या तशा व्हायला लागल्यात। प्रियाने मानसीला त्या गुंडांना सांगितलं होतं की अर्जुनच्या समोर आणायचं। ज्या क्षणी अर्जुन आता त्या मानसीच्या मागे लागेल तेव्हा मात्र अर्जुनवर हल्ला करायचा आणि मानसीचा सुद्धा काटा काढायचा आणि त्यासोबत आता अर्जुनचा सुद्धा काटा काढायचा। म्हणजे ही एकटी सायली काही करू शकणार नाहीये। आणि मंडळी, त्याच प्रकारे आता सगळ्या गोष्टी घडत गेल्यात। तर मंडळी, इकडे आता अर्जुन आणि सायलीचं फोनवरती बोलणं सुरू असतानाच अर्जुनचं लक्ष जातं त्या गुंडांकडे आणि तिथे असलेली व्हॅन, त्या व्हॅनमध्ये मानसी ही बसलेली आहे, बेशुद्ध अवस्थेत असते। अर्जुन सायलीला सांगतो की मी आताच मानसीला पाहिलंय, तू सायली आता थांब, मला त्या मानसीला आणि त्या गुंडांना पकडावंच लागेल। मंडळी, आता ज्या क्षणी ह्या गुंडांना कळतं की अर्जुन सुभेदारचं आपल्याकडे लक्ष गेलंय आणि तू इकडेच येतोय, तशा ह्या गुंडांनी आता गाडीमध्ये पटापट पळ काढण्याचा प्रयत्न केलाय। म्हणजे त्यांना अर्जुनला हुळू तर द्यायची आहे की आपण मानसीला पकडलंय, पण त्यांना आता त्याच्या तावडीत सापडायचं नसतं। ते आता पटकन काय करतात, गाडीमध्ये बसतात आणि व्हॅन सुरू करतात। आता सायली इकडून ना हॅलो हॅलो हॅलो, बोला ना, काय झालं, मानसी भेटली का? अर्जुन म्हणतो मानसी भेटली आहे, मला दिसली आहे, मी तिला सुखरूप घरी घेऊन येतो, बायको तू काळजी करू नकोस। आता सायली सुद्धा खुश झाली की त्यांना मानसी भेटली म्हटल्यानंतर ते बाकीच्या सगळ्याच मुलींना घरी घेऊन येतील। अर्जुन आता त्या व्हॅनला फॉलो करत असतो आणि व्हॅन आता त्या माणसाने पुन्हा हिला फोन केलाय, प्रियाला, आणि प्रियाला म्हणतो की मॅडम, अर्जुन आम्हाला फॉलो करतोय, त्याला कळलंय त्यांचं आमच्याकडे लक्ष गेलंय, आता पुढे काय करायचं, पुढचा प्लॅन सांगा। तसं ही प्रिया सांगते की आता ह्या अर्जुनला तुम्ही असंच पुढे पुढे घेत जा आणि अशा ठिकाणी घेऊन जा की जिथे कोणीच नसेल आणि पोलीसही पोचू शकणार नाहीत, अशा ठिकाणी घेऊन जा। आणि मंडळी, तसंच या गुंडाने आता मानसीला ज्या व्हॅनमध्ये घेतलंय ती व्हॅन घेऊन पुढे निघालेत आणि मागोमाग आता अर्जुनसुद्धा निघालाय। अर्जुन त्यांना फॉलो करत असतो, गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतोय, ओव्हरटेक करतोय, पण ते गुंड पुढत चालली आहेत। अर्जुन आता इथे इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य ह्यांना दोघांना सुद्धा फोन करत असतो, लाईव्ह लोकेशन तर पाठवलंय, पण तो आता सांगत असतो की ह्या लोकांनी जर गाडी अपोजिट साईडनं आणली तर ह्या लोकांना आपल्याला अडवता येईल। पण आता इकडे अर्जुनचा फोन सुद्धा लागत नाही, म्हणजे नेटवर्क नाही असं दाखवलंय। तर मंडळी, आता ही जी आहे ना श्वेता म्हणते की सायली ते काय झालं, मनू सापडली का? सायली म्हणते की हो, मनू सापडली आहे। आणि मंडळी, आता ही गोष्ट सांगायला सायली आहे ना सगळ्यांसाठी घरात जाते। तर इकडे आता लगेच श्वेता फोन करते आणि ही खबर तिने आता ह्या दोघांना, म्हणजे राकेशला आणि ह्या दीक्षितला, दोघांना सुद्धा सांगितलंय आणि म्हणाली की आपला प्लॅन अगदी सक्सेसफुल झालाय। अर्जुनचं लक्ष त्या मनूवर पडलंय आणि तो आता त्या व्हॅनच्या मागे मागे चाललाय। आपला प्लॅन अगदी करेक्ट होतोय। आज अर्जुन सुभेदारचा खेळ संपणार आहे कायमचा। अर्जुन सुभेदार आज काही घरात परत येत नसतो। हे दोघं जण जाम खुश झालेले असतात बरं का। तर मंडळी, आता ही सायली आहे ती देवाजवळ येते, देवाजवळ प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की आज काही करून माझ्या मुली मला सापडू देत, मुली सापडू देत आणि अर्जुन सुद्धा, ह्यांना सुद्धा सुखरूप घरी आणू दे। तर मंडळी, आता इकडे दाखवले की अर्जुन त्या व्हॅनच्या मागोमाग गेलेला असतो आणि ह्या गुंडांनी प्रियाने सांगितलेल्या त्या पद्धतीने आता अर्जुन एका ठिकाणी आल्यानंतर, म्हणजे अशा ठिकाणी घेऊन आलेत, त्या ठिकाणी आल्यानंतर अर्जुनला इतकं मारलेलं असतं। म्हणजे सुरुवातीला अर्जुन हा प्रचंड फाईट करतो आणि त्यावेळेला आता हे जे दोघं जण आहेत ना, राकेश आणि दीक्षित, ह्या दोघांना सुद्धा त्या गुंडांनी लाईव्ह लोकेशन पाठवलंय आणि ते दोघं सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेत आणि अर्जुनसोबत जी होणारी फाईट आहे आणि जी मारामारी आहे, हे सगळं काही आता त्यांनी प्रियाला इकडे रेकॉर्डिंग करून पाठवतात। आणि मंडळी, ही माणसं इतकी असतात ना, बिचारा अर्जुनवर सपासप वार केलेत, प्रचंड वार केलेले असतात आणि तो हतबल झालाय। पण अजून चैतन्य आणि पोलीस काय तिथपर्यंत पोहोचले नाही आहेत। मंडळी, आता अर्जुन हा खालीच पडतो
आणि त्या थोड्या वेळानंतर पुन्हा ते गुंड अर्जुनला खूप मारत असतात. अर्जुन पुन्हा उठून उभा राहिलाय आणि त्यातील एक माणूस येतो आणि अर्जुनच्या पाठीमध्ये जोरात चाकू खुपसतो. आणि हे सगळं चित्र आहे ना, हा राकेश आणि जो दीक्षित आहे दोघं सुद्धा ना इकडे प्रियाला तो सगळं सीन दाखवत असतात. आणि हे सगळं बघून आहे ना प्रियाला मजा येत असते. प्रिया म्हणते की अर्जुन सुभेदार, तुझा खेळ संपला. गेले कित्येक दिवस मी या दिवसाची वाट बघत होते. माझं आयुष्य संपवलंस तू. आता मी तुला संपवलं. आणि मंडळी प्रियाना प्रचंड खुश झाली आहे. आणि मंडळी इकडे आता अर्जुनच्या पाठीमध्ये चाकू खुपसल्यानंतर अर्जुन पूर्णपणे खाली पडलेला आहे. आता ह्या गुंड्यांना वाटतं की अर्जुन सुभेदारचा काटा आपण काढलाय, तो आता संपलाय. तर मंडळी इकडे मनूसुद्धा तर गाडीमध्ये बेशुद्ध झालेली असते. हे गुंड पटकन इथे अर्जुनला तसा सोडून तिथून जाऊन पळ काढणारे असतात. तर मंडळी आता इकडे दाखवले की सायली देवाजवळ प्रार्थना करते. सगळेजण प्रार्थना करत असतात. आणि सायली आता जी गणपतीची पूजेची जी आरती असते ती सगळ्यांना देत असताना तिच्या हातातून ती कुंकूची वाटी असते ती खाली पडते. आणि मंडळी आता सायली खूप घाबरले आणि म्हणते, देवी आई, हा कसला संकेत दिलास तू मला? माझ्या हातातून माझं कुंकू खाली पडलं. नाही, असं काही होणार नाही आहे. आणि मंडळी तिथे असलेला देवाचा जो दिवा आहे ना, तो दिवासुद्धा आता फडफडायला लागतो. सायली खूपच घाबरलेली असते. सायली जाते आणि तो दिवा पकडते आणि म्हणते की नाही देवी आई, असं काही होणार नाही आहे. आज यांना काही होणार नाही आहे. आणि मंडळी सायली आता पुन्हा त्या देवाचा पेटलेला दिवा घेते आणि पुन्हा आरती करायला सुरुवात करते आणि म्हणते की आज तू माझी परीक्षा बघणार नाही आहेस. आज मी तुझी परीक्षा बघणार आहे. माझ्या मुली आणि माझा नवरा सुखरूप घरी आलाच पाहिजे. सावली देई समोर म्हणत असते की आज तू नाही तर मी तुझी परीक्षा बघणार आहे. काही करून अर्जुन सर घरी परत आलेच पाहिजेत. माझ्या मुली माझ्या घरी परत आल्याच पाहिजेत. आणि मंडळी आता इथे अर्जुन बेशुद्ध अवस्थेत बाहेर पडलेला असतो बरं का. हे गुंड आता जे आहेत ते बाकीच निघालेत. आणि जो त्या माणसीसोबत एक माणूस असतो आणि गाडी चालक, हे दोघं सुद्धा त्या गाडीमध्ये बसतात. आणि प्रियाने सांगितल्याप्रमाणे पुन्हा ते आता त्या माणसीला तिथून घेऊन चाललेत. मंडळी तेवढ्यात आता अर्जुन पुन्हा उठतो. अर्जुनला शुद्ध आलेली आहे आणि तो बघतो तर त्याच्या नजरेसमोर माणसीला घेऊन चाललेत. अर्जुन आता पुन्हा उठतो. त्याच्या हातामध्ये तिथे असलेली काठी उचलतो आणि त्या माणसाच्या, जो माणूस पुन्हा आता त्या माणसीला गाडीमध्ये भरत असतो, त्या माणसाच्या त्याने डोक्यात घातली आहे. आणि त्यानंतर तो गाडीमधला असलेला ड्रायव्हर इतका घाबरतो की तो ड्रायव्हर आता तिथून पळूनच निघालाय. मंडळी इकडे आता अर्जुनच्या पाठीतून खूप रक्त वाहत असतं, कारण तो चाकू आहे ना अर्जुनच्या पाठीत खूप असलेला असतो. आणि तरी पण तो आता इथे ना मानसीच्या जवळ येतो. मानसी तिथे बेशुद्ध होऊन पडलेली असते. अर्जुन म्हणतो की मी बायकोला शब्द दिला की मानसीला घरी घेऊन येईन. काही करून आता मानसीला घरी घेऊन जायलाच हवं. अर्जुन म्हणतो की बायको, तुला दिलेला शब्द मी पाळलाय. मी तुला बोललो होतो की मी मानसीला सुखरूप घरी आणेन, मुलींना सुखरूप सोडवेन. आणि मंडळी आता बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मानसीला अर्जुनने इतकी दुखापत झालेली असताना सुद्धा हातावर उचलून घेतलंय. आणि हातावर उचलून घेऊन तो आता इकडे सुभेदारांच्या घरात आलाय. आणि मागोमाग आता पोलीससुद्धा आलेत. म्हणजे ज्या पोलिसांनी आता तिथे त्या वेळेवर पोचायला होतं, त्या पोलीस आता इकडे सुभेदारांच्या घरी पोहोचलेत. मंडळी मानसी घरी आल्यानंतर इथे अर्जुनला आणि मानसीला दोघांना सुद्धा ॲडमिट केलं आहे. अर्जुन तर आता अर्जुनची खूप मोठी शस्त्रक्रिया झाली आहे, ऑपरेशन झालं आहे आणि अर्जुन शुद्धीवर आला आहे. ही गोष्ट जेव्हा आता प्रियाला कळते, प्रियाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ते जे गुंड असतात त्याने आता प्रियाला सगळी खबर दिली आहे की मानसी आपल्या हातून सुटली आणि ती अर्जुन सुभेदारला सापडली आहे. प्रिया म्हणते की असं होऊच कसं शकतं. प्रिया खूप चिडलेली असते, म्हणते की तुम्ही काय झोपला होतात का? सगळा प्लॅन उद्ध्वस्त करून टाकलात. तो अर्जुन सुभेदार वाचलाच कसा? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, काही झालं तरी अर्जुन सुभेदार संपला पाहिजे, तो पुन्हा घरी गेलाच नाही पाहिजे. हे असं झालंच कसं? मी तुम्हा सगळ्यांना संपून टाकेन. आणि त्या मनूला तिथून गायब करायला सांगितलं होतं, त्या मानसी सापडलीच कशी त्याच्या हातामध्ये? मी तुम्हा कोणालाही सोडणार नाही आहे. तर मंडळी आता प्रियाने जो प्लॅन केलेला असतो अर्जुनला मारण्याचा, तो तिचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालाय बरं का. अर्जुनवर एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर ही अर्जुन या सगळ्यातून वाचलाय. आणि एवढंच नाही, त्याने मनूला म्हणजे मानसीला सुद्धा त्याने सुखरूप घरी नेलंय. आणि मंडळी मानसीला आता सुखरूप घरी गेल्यानंतर ह्या लोकांच्या हाती खूप मोठी अशी इन्फॉर्मेशन मिळाली. म्हणजे मनूला तर सगळं माहिती आहे की त्या लोकांनी कुठे कुठे किडनॅप करून ठेवलं होतं, यामागे खरे कोण आहेत, नागराज, महिपत, प्रिया. आणि एवढंच नाही तर घरात असलेली श्वेतासुद्धा या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. सगळं काही आता मनूने सांगितलंय. तर मंडळी उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळं थोडा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे मालिकांचे उद्याचे येणारे आणि पुढचे येणारे नवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि मंडळी हो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून व्हिडिओला पट्टापट लाईक करा.